विषम संख्या हा प्रकार बघायचा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ऑड नंबर्स असे म्हणतात. ऑड नंबर्स. आधी आपण याची व्याख्या बघूया. याची व्याख्या आहे, ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही. निशेष भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्या असे म्हणतात. आता यामध्ये महत्त्वाचा कोणता भाग आहे, तर निशेष भाग जात नाही. निशेष भाग जात नाही हा भाग महत्त्वाचा आहे. निशेष भाग जात नाही म्हणजे कसा, तर ते आपण समजून घेऊया. निशेष भाग जात नाही म्हणजे जसं उदाहरण घेतलं आपण की 17/2. तर ह्या 2ने 17ला पूर्ण भाग जातो का ते बघायचं आहे. तर 2 1 2 2 8 16 म्हणजे 8चा काय केला, भाग गेला. 8चा भाग गेला आणि इथं बाकी 1 उरतो. मग एक बाकी 1 उरला किंवा बाकी 2 राहिले 3 राहिले तेव्हाच समजून घ्यायचं की ह्या विषम संख्या आहे. ठीक आहे. तर कारण याला पूर्ण भाग गेला नाही, काहीतरी बाकी राहते, म्हणून त्याला आपण म्हणतो निशेष भाग जात नाही. जसं की समजा 21 भागिले जर 4 केले तर 4च्या पाड्यात 21 येतात का, नाही. 4 1 4 4 5 20 म्हणजे 5चा काय केला, भाग गेला. बाकी किती उरले, 1 उरतात. आणि 1 उरतात म्हणजेच काय, याला पूर्ण भाग गेला का, नाही. ठीक आहे. जसं अजून घेऊया आपण की समजा घेतले इथे 18 घेतले आणि 18ला मी 7ने भाग दिला तर किती होणार, 7 1 7 7 2 14 आणि बाकी किती उरते इथे 4. मग निशेष भाग गेला का, नाही. तर अशा संख्याला आपण काय म्हणतो, तर विषम संख्या म्हणतो. मग विषम संख्या कोणत्या असतात बघा, जसं की 1 3 5 7 9 11 13 15 17 19 या संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. मग आता विषम संख्येच्या सगळ्यात सोपं ध्यानात कसं ठेवायचं बघा, की या संख्येमध्ये एकक स्थानी नेहमी 1 3 5 7 आणि 9 हे अंक जर राहत असेल तर त्यांना आपण विषम संख्या असं म्हणायचं. त्यांना आपण काय म्हणायचं, विषम संख्या असं म्हणायचं. जसं की 11 13 आत्ताच वरती लिहून ठेवलेल्या ह्या. ठीक आहे. तर इथे एकक स्थान आहे 1, हे एकक स्थान आहे 3, इथे एकक स्थान आहे 5, इथे एकक स्थान आहे 7 आणि इथे एकक स्थान आहे 9. म्हणजे जर इथे 1 3 5 7 9 अशा जर संख्या असेल तर त्यांना आपण विषम संख्या असं म्हणायचं. आणि त्यांचं स्थान कोणतं असते, एकक स्थानी असतं. विषम संख्येमध्ये कोणते नियम आहे ते बघूया. नियमामध्ये पहिला आहे की 2 क्रमवार विषम संख्येतील फरक 2चा असतो. जर 2 क्रमवार विषम संख्या असेल तर त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो फरक कितीचा असतो, 2चा. जसं उदाहरण घेऊया आपण. उदाहरणासाठी घेतलं, समजा मी घेतले 23 आणि 25 घेतले. या क्रमवार आहे कारण ह्या विषमच आहे. कशावरून, कारण इकडे एकक स्थानी 3 आहे, एकक स्थानी 5 आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की जर एकक स्थानी 1 3 5 7 9 हे जर अंक असेल तर त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. म्हणून या विषम संख्या आहे आणि या क्रमाने आलेल्या आहे. कारण 23च्या नंतर 25 ही विषम संख्या आहे म्हणजे या क्रमाने आलेल्या आहे. आणि किती आहे त्या 2. आणि त्यांच्यातील फरक बघा, फरक म्हणजे काय, वजाबाकी. त्यांच्यातला वजाबाकी जर केली तर यांची 2 येते. जसं पुन्हा आपण घेऊया 31 आणि 33 यासुद्धा 2 क्रमवार विषम संख्या आहे. यांच्यामधील सुद्धा फरक किती येतो, 2. त्यानंतर 99 घेतले आपण
आणि त्याच्यानंतर 101 घेतली तर यासुद्धा विषम आहे. यांच्यामध्ये सुद्धा कितीचा फरक आहे तर 2चा आहे. त्यानंतर दुसरा नियम बघायचा आपल्याला की जर विषम संख्येमध्ये जर 2 मिळवले असता तर येणारी संख्या ही विषम संख्या असते. तर येणारी संख्या कोणती असते? विषम असते. जसं उदाहरण घेऊया आपण. 17 मध्ये जर 2 मिळवले तर 19 होतात. 19 कोणती आहे? विषम संख्या आहे. तसंच आपण जर 33 घेतले, त्यामध्ये जर 2 मिळवले तर 33 + 2 = 35 होतात. तर 33 आहे विषम आणि त्याच्यात जर 2 मिळवले तर 35 सुद्धा विषम मिळते. म्हणून विषममध्ये जर 2 मिळवले तर येणारी संख्या ही विषम संख्या असते. त्यानंतरचा नियम आहे तिसरा की विषममधून जर आपण 2 वजा केले, विषममधून जर 2 वजा केले तर येणारी संख्या ही विषम संख्या असते. येणारी संख्या ही विषम असते. जसं उदाहरण घेऊया आपण. उदाहरण घेतलं मी की 97 ही विषम संख्या आहे. त्याच्यातून जर 2 वजा केले तर 95 संख्या येते आणि 95 ही संख्या कोणती आहे? विषम आहे. तसंच 77 घेतले आपण आणि त्याच्यातून जर 2 वजा केले तर उत्तर येतं 75 आणि 75 ही सुद्धा कोणती आहे? विषम संख्या आहे. त्यानंतर आपल्याला चौथा नियम बघायचा आहे की जर विषममध्ये 1 मिळवला असता तर येणारी संख्या कोणती असते? तर सम असते. जसं की समजा 51 आहे आणि त्याच्यात आपण जर 1 मिळवला तर 52 ही कोणती संख्या आहे? तर समसंख्या आहे. त्यानंतर 73 मध्ये जर आपण 1 मिळवला तर किती येतात? 74 आणि 74 ही कोणती संख्या आहे? तर ही समसंख्या आहे. त्यानंतर 5वा नियम घ्यायचा आहे की विषममधून जर आपण 1 वजा केला तर येणारे उत्तर हे विषम संख्या असते. येणारी संख्या हे विषम संख्या असते. जसं की 83 मधून 1 जर वजा केला तर 82 येतात. 82 ही कोणती संख्या आहे? तर ही सम आहे. किंवा 55 आहे. 55 मधून जर 1 वजा केले तर किती उरतात? तर 54 उरतात. तर इथे आपला एक हे करेक्शन करून घ्या. इथे सम यायला पाहिजे. इथे कोणते यायला पाहिजे? सम यायला पाहिजे. विषममधून जर आपण 1 वजा केला तर येणारी संख्या ही समसंख्या असते. जसं विषम आहे 83 मधून 1 वजा केला तर उत्तर काय येणार आहे? 82 आणि 82 ही समसंख्या आहे. 55 ही विषम आहे. त्याच्यातून जर 1 वजा केला तर 54 येतात आणि 54 ही कोणती आहे? तर सम आहे. तर इथे आपल्याला सम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे की जर विषम संख्येची दुप्पट केली, विषम संख्येची जर दुप्पट केली तर येणारी संख्या ही समसंख्या असते. जसं की उदाहरण बघूया. आपल्याला काय करायचं आहे? विषमची फक्त दुप्पट करायची. ध्यानात ठेवा. दुप्पट म्हणजे काय? तर 2 ने गुणणे. आपल्याला काय करायचं आहे? 2 ने त्याला गुणून घ्यायचं आहे. जसं की समजा मी घेतले 11. 11 कोणती आहे? विषम आहे. त्याला जर मी 2 ने गुणलं तर 11 दुणे किती होतात? 22. 22 ही विषम आहे. तसंच मी जर 17 घेतले. 17ला जर 2 ने गुणले, 17 विषम आहे. 17 दुणे किती? 34. 34 कोणती संख्या? सम आहे. नंतर घेतलं मी 19 गुणिला 2. 19 दुणे किती? 38. मग 38 ही कोणती संख्या झाली? सम. म्हणून विषमला जर 2 ने गुणलं किंवा त्याची दुप्पट केली. 2 ने गुणणे म्हणजे दुप्पट करणे. दुप्पट केली म्हणजे काय येऊ लागलं आपल्याला? तर प्राप्त होणाऱ्या या संख्या ज्या आहे तर या समसंख्या मिळतात. कोणत्या संख्या? समसंख्या. त्यानंतर नियम बघायचा आपल्याला 7वा की जर आपण विषम संख्येमधून जर विषम संख्या वजा केली तर
येणारे उत्तर हे समसंख्या असते. येणारे उत्तर हे समसंख्या असते. जसे उदाहरण घेऊया आपण की 13मधून समजा 3 वजा केले, कारण 13 विषम आहे, 3 विषम आहे. 13तून 3 गेले तर उरतात 10. त्यानंतर समजा 17 आहे, 17तून आपण जर 5 वजा केले, 17 आहे विषम आणि 5सुद्धा विषम आहे, यांची वजाबाकी केली तर उरतात किती, तर 12. म्हणून हा सुद्धा एक नियम ध्यानात ठेवा. त्यानंतर 8वा नियम की विषम संख्येत जर विषम संख्या मिळवली तर येणारी संख्या ही समसंख्या असते. येणारी संख्या ही समसंख्या असते. जसं दोन्ही विषम पाहिजे आणि त्यांची बेरीज काय येणार, तर सम येणार. जसं की 15 घेतले, 15 ही विषम आहे आणि त्याची आपण बेरीज करतोय, त्याच्यामध्ये जर 17 मिळवले, 17सुद्धा विषम आहे, तर 7 आणि 5 12, हातचा आला 1, 1 2 3 म्हणजे 32 हे समसंख्या असायला पाहिजे. तसंच 11 अधिक जर आपण 13 घेतले तर 11 विषम आहे आणि 13सुद्धा विषम आहे. या दोघाची जर बेरीज केली तर 3 आणि 1 4, 1 आणि 1 2 म्हणजे याचं उत्तर 24 यायला पाहिजे. आणि 32 आणि 24 या कोणत्या संख्या आहे, तर या समसंख्या आहे. याचा 9वा नियम विषम संख्येला 2ने भागल्यास बाकी 1 उरते. विषम संख्येला जर आपण 2ने भागितलं तर बाकी आपला 1 उरतो. जसं उदाहरण आपण बघूया. उदाहरण आहे आपल्याकडे. समजा आपण 17 आहे, 17ला आपण 2ने भागायचं. तर आता 2ने जर आपण 17ला भागितलं तर 2च्या पाड्यात 17 येतात का, नाही येत. तर 17च्या मागची संख्या कोणती आहे, तर 2 16. 2 16, 16 म्हणजे कितीचा भाग गेला, 8चा भाग गेला. आणि 17मधून 16 गेले तर बाकी किती उरतो, 1 उरतो. तर आता याच्यात एक ध्यानात ठेवा, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा नियम सांगतोय की आपल्याला काय करायचं आहे, याच्यातला हे 2 8 आणि हा 1 याला काय म्हणतात ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे 2 काय असतो, तर हा 2 असतो भाजक. हा 2 काय असतो, भाजक. आणि हे जे 8 जे असतात ते असतात भागाकार. आणि जी आतली 17 संख्या आहे ती आहे भाज्य. आणि जे काही वजा करून जे काही राहतात त्यालाच आपण काय म्हणतो, बाकी असे म्हणतो. तर ध्यानात ठेवा, 2 हे भाजक आहे, 8 हे भागाकार आहे, 17 हे भाज्य आहे आणि हे बाकी आहे. याच्यावरूनच एक सूत्र तयार होतं, ते सुद्धा सांगतो की भाज्य म्हणजे आतली संख्या बरोबर काय होते, तर आपल्याला काय करायचं, भागाकार आणि भाजक यांचा गुणाकार करावा लागतो. म्हणून भागाकार गुणिले भाजक यांचा गुणाकार करायचा आणि जे काही बाकी राहतात ती त्याच्यामध्ये मिळवायची आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला 10वा नियम घ्यायचा आहे की जर 2 क्रमवार विषम संख्या असेल, जर 2 क्रमवार विषम संख्या असेल तर त्यांचा मसावी 1 असतो. त्यांचा मसावी 1 किती असतो, 1 असतो. जसं उदाहरण बघूया. आता आपल्याला दोन्ही पाहिजे, पण कोणत्या संख्या पाहिजे, क्रमवार पाहिजे आणि विषम पाहिजे. जर आपण त्यांचा मसावी काढायला गेलो तर त्यांचा मसावी 1 येतो. जसं 11 आणि 13
यांचा मसावी किती असेल. आता मसावीच्या प्रकरणामध्ये ह्या पुन्हा सेपरेट येणार आहे, पण तरी सुद्धा समजून घ्या. मसावी म्हणजे काय की दोघाच्याही पाड्यात येते तेव्हा भाग द्यावा लागतो. आता 11चा पाडा म्हटला तर 11च्या पाड्यात 11च येईल, 13 येणार नाही. 13चा जर पाडा म्हटला तर 13च्या पाड्यात फक्त 13 येईल, म्हणजे 11 येणार नाही. मग असा कोणताच पाडा नाही की जो या दोन्ही संख्या त्या पाड्यात येतील. म्हणून आपण फक्त 1 लिहित असतो इथे, कारण 1 जर लिहिलं तर हे 11ला 11 आणि हे 13ला 13 कॉन्स्टंट राहतात. मग हा काय झाला आपला, हा मसावी झाला. म्हणून इथं मसावी किती आपला, तर 1 आहे. ठीक आहे. नंतर असंच उदाहरण घेऊया आपण. 15 आणि 17 यांचा जर मसावी विचारला तर ह्या क्रमवार संख्या आहे, कारण 15 ही विषम आहे, त्यानंतर 17सुद्धा विषम संख्या येते. आता ह्या क्रमाने आल्या. आता ह्या कोणाच्याही पाड्यात नाही. 3च्या पाड्यात जर म्हटलं तर 15 येईल, 5च्या पाड्यात म्हटलं तर 15 येईल, पण 17 येणार नाही. म्हणून आता ही दोन्ही संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही, म्हणून आपण तेव्हा 1चा भाग देतो. म्हणून 15ला 15 ठेवा, 17ला 17 ठेवा. हे जे आपलं असतं ते उत्तर असतं, तोच आपला मसावी असतो. हा जो आहे मसावी आहे. म्हणून मसावी बरोबर किती यायला पाहिजे, तर 1 यायला पाहिजे. आता आपल्याला विषम संख्यावरील गणितं बघायची आहे. त्याच्यातला पहिला प्रकार घेऊया आपण. पहिल्या प्रकारामध्ये पहिलं गणित बघा. 15 नंतर क्रमाने येणारी 15 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती. 9वी विषम संख्या कोणती. हे पहिलं गणित आहे की 15 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती. याचं सूत्र बघूया आधी आपण. सूत्र काय आहे, तर दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या आणि त्याला 2ने गुणायचं आहे. आता हे 2ने का गुणलं, कारण 15 विषम आहे आणि इथं 9वी जी काढायची तीही विषम आहे, आणि विषममध्ये 2-2चा फरक असतो, म्हणून याला 2ने गुणलं. म्हणून दिलेली संख्या आहे पहिली 15 अधिक विचारलेली संख्या आहे 9वी, म्हणून त्याला 2ने गुणायचं आहे. आधी गुणाकार करून घ्या. तर इथे 15ला 15 ठेवा, 9 दुने किती होणार आहे, 18 तयार होतील. म्हणून 18 लिहा. नंतर यांची बेरीज करा. 8 आणि 5 13, हातचाला 1 1 2 3 म्हणजे 33. एवढ्या म्हणजे 15 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या ही 33 पाहिजे. त्यानंतर बघा की 41 नंतर क्रमाने येणारी 11वी विषम संख्या कोणती आहे, आपल्याला ती काढायची. कधी ध्यानात ठेवा, इथे कधीच बघायचं नाही. इथं बघायचं 41 कोणती संख्या आहे, तर विषम संख्या आहे. आणि आपल्याला इथे पण कोणती दिलेली, विषम दिलेली आहे. म्हणून असं जर विषम जर असेल तर डायरेक्टसुद्धा तुम्ही याला 2ने गुणून याच्यात मिळवले तरीही तुमचं उत्तर येईल. जसं बघूया, शॉर्टकट बघूया आपण की 41ला 41 घेतले, ही विषम आहे, इथेही विषम आहे, म्हणून थेट याला 2ने गुणा. जर 2ने गुणलं तर किती येईल, 11 दुने 22, म्हणून 22 जर मिळवले तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 63. ठीक आहे. किंवा सूत्राद्वारे बघूया. सूत्रांनी तुम्हाला सांगितलं होतं की दिलेली संख्या कोणती आहे, 41 लिहून घ्या. विचारलेली संख्या कितवी आहे, 11वी. त्याला काय करायचं, 2ने गुणून घ्यायचं आहे, कारण सूत्रच आहे दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या गुणिले 2. म्हणून 41ला 41 घ्या, अधिक 11 दुने किती होणार, 22 होणार. नंतर 2 आणि 1 3 आणि 4 आणि 2 6, 63 उत्तर येईल. त्यानंतर तिसरं गणित बघा. 73 नंतर क्रमाने येणारी 15वी विषम संख्या कोणती. इथे कोणतीही संख्या असू द्या, हे लक्षात घ्यायचं नाही. इकडे 73 बघायचं आहे, 73 विषम आहे आणि इथे सुद्धा विषम आहे. असं विषम आणि विषम असेल तर थेट याला 2ने गुणा आणि याच्यात मिळवा. ठीक आहे. 73ला 73 लिहून घ्या. इथे 15 आहे, 15 गुणिले 2 करा, 15 दुने किती होतात 30, ते मिळवा.
तर 3 7 3 10 तुमचं 103 उत्तर येईल. तरीसुद्धा सूत्राने बघूया. दिलेली संख्या आहे 73 अधिक विचारलेली संख्या आहे 15वी आणि त्याला 2ने गुणायचं आहे. ठीक आहे. तर इथेही तेच करत आहे आपण. 73ला 73 प्लस 15 आणि 2 यांचा आधी गुणाकार करावा लागतो. कधीही बेरीज करायची नाही. 15 दुणे 30. तर यांची बेरीज बघा. 3 0 3 7 3 10 103 उत्तर यायला पाहिजे. यानंतर बघायचं आपल्याला की 11 नंतर क्रमाने येणारी 5वी सम संख्या कोणती? 5वी समसंख्या कोणती? तर याच्यासाठी सूत्र कोणते लक्षात ठेवा. आता बघा, इथे कोणतीही काढूची आहे ती बाजूला ठेवा. पण इथे 11 कोणती आहे? तर 11 कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. आणि इथे काढायची कोणती संख्या आहे? ही समसंख्या आहे. म्हणजे मॅच होतं आहे का इथे? नाही. म्हणून अशावेळी 2ने गुणून 1 वजा करावा लागतो. ठीक आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सूत्र सांगतो, लक्षात असू द्या. काय आहे की दिलेली संख्या म्हणजे तुम्हाला 11 ही दिलेली आहे, पहिली जी लिहायची ती इथे. नंतर अधिक विचारलेली संख्या आणि त्याला 2ने गुणून 1 वजा करायचं आहे. तर बघा, दिलेली संख्या आहे 11, नंतर अधिक चिन्ह, विचारलेली संख्या 5वी आहे म्हणून 5 लिहा, त्याला 2ने गुणा आणि नंतर 1 वजा करायचं आहे. तर 11ला 11 ठेवा, आधी गुणाकार करावा लागतो म्हणून अधिक 5 दुणे किती? 10, नंतर वजा चिन्ह. फक्त जर बेरीज आणि वजाबाकी असेल तेव्हा तुम्ही कोणतीही क्रिया केली तरी चालते. जसं 10 आणि 11 21 वजा 1 बरोबर किती? 20. म्हणून 11 नंतर क्रमाने येणारी 5वी समसंख्या ही 20 हवी. त्यानंतर 17वं गणित बघायचं आहे की दुसरं गणित बघायचं आहे की 17 नंतर क्रमाने येणारी आपल्याला 8वी समसंख्या पाहिजे. पुन्हा ध्यानात ठेवा, 17 इथं कोणती संख्या आहे? विषम आहे. आणि इथं विचारलेली कोणती आहे? सम आहे. ही कितवी असू द्या, याला काही अडचण नाही. इथं विषम आहे, इथे सम विचारली, म्हणून अशा गणितात 2ने गुणून 1 वजा करावा लागतो. 2ने गुणून 1 वजा करावा लागतो, ते लक्षात असू द्या. जसं आता सूत्र कोणते बघा. दिलेली संख्या 17 नंतर अधिक विचारलेली संख्या 8वी आहे, त्याला 2ने गुणा आणि 1 वजा करून घ्या. तर इथे 17ला 17 अधिक 17 का की दिलेली संख्या 17 म्हणून 17, नंतर अधिक घ्यायचं आहे. अधिक पण काय घ्यायचं तेही ध्यानात ठेवा. नंतर म्हटलं आहे, नंतर क्रमाने येणारी. नंतर जर असेल तर इथं अधिकचं चिन्ह घ्यायचं आहे आणि इथं पूर्वी जर आलं तर इथे तुम्हाला वजा चिन्ह घ्यायचं आहे. ठीक आहे. तर 17ला 17 अधिक, तर 17ला 17 घेतले तर 8 दुणे किती होणार? 16 होणार. वजा 1 करा. इथे 16 आणि 17, 16 आणि 16 32 आणि 1 33. 33मधून जर 1 वजा केला तर 32 येतात, म्हणून 32 आपलं उत्तर पाहिजे. त्यानंतर तिसरं गणित बघायचं आहे की 25 नंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या कोणती? तर सूत्र आपलं आहे, दिलेली संख्या लिहा 25, नंतर अधिक घ्यायचं आहे. का? कारण नंतर शब्द आला म्हणून. मी ते सुद्धा लिहून देतो तुम्हाला. जर वाक्यात नंतर शब्द आला तर अधिक चिन्ह घ्यायचं आहे आणि वाक्यात पूर्वी जर आलं तर तुम्हाला वजा चिन्ह घ्यायचं आहे इथे. ठीक आहे. नंतर आलं म्हणून अधिक घेतलं. क्रमाने येणारी 12वी संख्या म्हणून विचारलेली संख्या 12वी आहे, त्याला 2ने गुणा. फक्त 1 वजा केव्हा करायचा तेही लक्षात असू द्या. इथे 25 कोणती आहे? विषम. आणि काढायची कोणती सांगितली? सम. अशाच वेळी आपल्याला 1 वजा करावा लागतो. जर इथे विषम आणि इथं काढायची विषम असेल तर तुम्हाला 1 वजा करायची गरज नाही. तर 25ला 25 अधिक 12 दुणे 24 वजा 1, तर
5 आणि 4 9, 2 आणि 2 4, 49 वजा 1 बरोबर किती? 48. म्हणून 25 नंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या कोणती पाहिजे? 48 पाहिजे.